नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर पाकिस्तानचे जे सत्ताधीश आहेत, म्हणजे सेना प्रमुख असीम मुनीर, जनरल असीम मुनीर किंवा शहाबाज पंतप्रधान जो कोणी आहे आणि इतर सत्ता जे भोगतायत, ते आज भारताच्या पंतप्रधानांना किंवा मोदींनी घोषित केलेल्या युद्धाला जितके घाबरलेले नसतील, तितके ते इम्रान खान हा त्यांच्याच तुरुंगात सडक पडलेला माजी पंतप्रधान पाकिस्तानचा, याला घाबरलेले आहेत. आणि त्याचं कारण सरळ आहे. कारण सरळ आहे. या क्षणी पाकिस्तान युद्धाच्या परिस्थितीत नाहीये, कारण पाकिस्तानची सेना तितक्या सज्जतेमध्ये नाहीये. त्यांच्याकडे साधन सामुग्री कमी आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे लढण्यासाठी जी हिंमत लागते, ती हिंमत पाकिस्तानी सेनेने गमावलेली आहे, राज्यकर्त्यांनी गमावलेली आहे. शेवटी असं म्हणतात ना, की मॅन बिहाइंड मशीन इज इम्पॉर्टंट. म्हणजे माणूस एखादं यंत्र चालवतो, एखादा हत्यार चालवतो, एखादं वाहन चालवतो, तेव्हा ते वाहन हा फक्त मेकॅनिझम असतो. तो कसा न्यायचा, कुठल्या दिशेने न्यायचा आणि कुठल्या विपरीत परिस्थितीत तो कसा सुखरूप बाहेर काढायचा, हे त्या माणूस, म्हणजे त्या माणसाचा मेंदू, त्याची हिंमत, त्याचं कौशल्य, याच्यावर त्या यंत्रणेचा परिणाम आणि उपयोग अवलंबून असतो. आणि इथे एक गोष्ट लक्षात येते, की युद्धाच्या नुसत्या कल्पनेने संपूर्ण पाकिस्तानी प्रशासन, प्रस्थापित वर्ग आणि सेना भेदरलेली आहे. त्याचे पडसाद सातत्याने पाकिस्तानी माध्यमातून उमटत असतात. अशा वेळेला आपण यातून कसं सुखरूप बाहेर पडू, याचा विचार एक समाज, एक यंत्रणा करत असते. पण त्या यंत्रणेच्या पलीकडे गेल्यानंतर तो, जे यंत्रणेत निर्णय घेणारी जागा असते, तो स्वतःच्या बचावाचा विचार करतो. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला एअर स्ट्राईक झाला, त्यावेळेला भारताचं एक लढाऊ विमान घेऊन भारताचा एक काय तो कॅप्टन, हवाई पायलट, वैमानिक, हा पाकिस्तानी हद्दीत गेला होता. आणि तिथे ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं. मिराज वगैरे काय होतं मला माहित नाही, पण असं काहीतरी होतं. अभिनंदन वर्धमान. आणि अशा वेळेला त्या लढाऊ विमानामध्ये अशी सुविधा ठेवलेली असते, की एक बटन दाबलं की ते विमानाचा अपघात होईल तो होऊ दे, पण वैमानिकाने स्वतःचा जीव वाचवला पाहिजे. की ते बटन दाबलं की वरचं छप्पर उघडतं आणि त्यातून एका खुर्ची सकट तो वैमानिक हवेत उडतो आणि मग एक पॅराशूटच्या आधार मदतीने तो सुखरूप खाली उतरतो जमिनीवर. म्हणजे त्या क्षणी, ज्या वेळेला आता हे विमान आपण वाचवू शकत नाही, सुखरूप कुठे घेऊन जाऊ शकत नाही, हे लक्षात येतं, तेव्हा अभिनंदन वर्धमान किंवा त्याच्यासारखे युद्धात पारंगत असलेले वैमानिक सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतात. कारण तो सुद्धा युद्ध नीतीचा एक भाग आहे. माणूस वाचला पाहिजे. आणि इथे लक्षात येतं की जनरल असीम मुनीर असेल किंवा पाकिस्तानचे भेदरलेले सगळे आता युद्धाला घाबरलेले पाकिस्तानी सत्ताधीश किंवा राजकीय नेते, लष्करी नेते, जनरल, सेनाधिकारी, हे सगळे भेदरलेले आहेत. भेदरलेले एवढ्यासाठी आहेत की आपल्या हाताशी जी युद्ध यंत्रणा आहे, ती युद्ध यंत्रणा घेऊन आपण हे युद्ध जिंकण्याची शक्यता नाही, तर आपण नामशेष होण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग नामशेष होताना शहीद व्हायचं, बलिदान करायचं, यासाठी त्यांची मानसिक तयारी नाहीये. पाकिस्तानी सैन्य आणि त्याचे जे बडे अधिकारी आहेत, हे नेहमी आपल्या सैन्याचा बळी देतात आणि आपण सुखवस्तू जीवन जगतात.
तुम्हाला आठवत असेल की मुंबईवर जो हल्ला झाला त्याच्यातले जे मृत होते त्यांचे मृतदेह घ्यायला सुद्धा पाकिस्तानने नकार दिला होता. कारगिल युद्धामध्ये कारगिलच्या त्या उंच टेकड्यांवर मारले गेलेले जे पाकिस्तानी सैनिक होते, भले ते गणवेशात नसतील पण त्यांच्याकडे कागदपत्र ओळखपत्र सापडली होते की ते बेसिकली पाकिस्तानी सैन्यातले सैनिक होते. पण तरीही देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान केलेल्या त्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह घेऊन त्यांचं सन्मानपूर्वक दफन करणं हे सुद्धा कर्तव्य पाकिस्तानी सरकारने आणि पाकिस्तानी सैन्याने बजावलेलं नव्हतं. पण त्या पाकिस्तानी सैनिक त्यांच्या देशासाठी बलिदान झाले, शहीद झाले, त्यांचं सुद्धा सन्मानपूर्वक दफन भारतीय सैनिकांनी केलं होतं. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पाकिस्तानी सेना आणि म्हणून ते आता पठाण वगैरे सैनिक आहेत ते जाहीरपणे पठाणांचे नेते, बलुचींचे नेते ते जाहीरपणे म्हणतात की आम्ही कशाला भारताशी लढायचं. जी पाकिस्तानी सेना आमच्या प्रांतामध्ये येऊन पठाणांना आणि बलुचींना अक्षरशः जनावरांसारखं किड्या मुंगीसारखं मारते, उचलून तुरुंगात टाकते, छळ करते आणि हाल हाल करून आमच्या तरुणांना मारते, तर मग आमचे पठाण सैनिक किंवा आमचे बलुची सैनिक जे पाकिस्तानी सेनेत आहेत त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन किंवा पंजाबमध्ये जाऊन भारतीय सीमेवर लढायचं कशाला. लढा तुम्ही काय, ते आम्ही नाही लढणार असं ते म्हणतायत. याचा अर्थ तुम्हाला समजू शकतो की पाकिस्तानी सेना नावाची जी यंत्रणा आहे, पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी, भौगोलिक आणि राजकीय सुरक्षेसाठी जबाबदारी घेतलेली अशी पाकिस्तानची जी सेना आहे, म्हणजे सेना नावाची जी यंत्रणा आहे ही किती कमकुवत झाली, तिच्यामध्ये लढण्याची, युद्ध जिंकण्याची किंवा भारतीय सेनेला हरवण्याची इच्छाशक्ती संपुष्टात आलेली आहे, आजारी पडलेली आहे. म्हणून डरकाळ्या मोठ्या मोठ्या फोडल्या जात आहेत. पण भयगंड जो आहे तो संपूर्ण पाकिस्तानी सेनेला आणि पाकिस्तानी प्रस्थापित वर्गाला भेदरून सोडणार आहे. आणि अशा वेळेला मग आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो बोजा झालेला असतो तो बोजा उतरवावा लागतो. आपल्याला किती पेलवणार आहे आणि ते पेलवत नसेल तर मग जे वरिष्ठ बसलेले असतात, तुम्हाला अफगाणिस्तानची गोष्ट माहिती आहे ना, 2021 मध्ये जेव्हा तालिबानांचं वर्चस्व वाढत गेलं आणि अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानमधून मायदेशी न्यायचं ठरवलं, तेव्हा जसजसं अमेरिकन सेना माघार घ्यायला लागली तसतसं दडी मारून कुठे कुठे बसलेले तालिबान हळूहळू करत काबूलच्या दिशेने आणि कंदाहारच्या दिशेने सरकायला लागले, एक एक प्रांतावर आपला कब्जा मिळवत गेले. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेच्या मदतीने तिथे राष्ट्राध्यक्ष होऊन बसलेला तो गनी नावाचा, अब्दुल गनी नावाचा राष्ट्रपती होता. तो एक विमान घेऊन परदेशात पळून गेला, ज्याने 5-6 वर्ष तरी अफगाणिस्तानमध्ये सत्ता राबवलेली होती. तो जेव्हा आपल्यालाही मरावं लागेल असं दिसलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो पळून गेला. अमेरिकन सैन्य हे पाकिस्तानात, अफगाणिस्तानात होतं, पण त्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तो थांबायला तयार नव्हता. जी गोष्ट त्या अफगाणिस्तानातल्या गनीची होती तीच सिरियामधल्या त्या असदची होती. असद नावाचा जो सिरियामधला हुकुमशाह होता, कोणालाही पकडून कोणालाही तुरुंगात टाक, आपल्याला विरोध करेल त्याला गोळ्या घालून मारा, घराघरातून त्या यजडी वगैरे लोकांना उचलून मारत होता. तो असद जेव्हा लोकांनी उठाव केला आणि हळूहळू करत बंडखोरांची ताकद वाढताना दिसली, तेव्हा तो असद एक विमान घेतलं आणि रशियाला पळून गेला. म्हणजे शेवटपर्यंत यादवी युद्ध चालू होतं, पण त्याच्या काही दिवस आधीच असद हा आपला जीव वाचवायला सिरिया सोडून पळालेला होता. नेमकी तीच गोष्ट असते मित्रांनो, हे गोष्ट लक्षात बारकाईने घेतली पाहिजे. ज्या वेळेला जिंकण्याची इच्छाशक्ती उरत नाही किंवा हिंमत उरत नाही
तेव्हा असे डिक्टेटर आणि असे तानाशहा लष्करशाह हे सगळ्यात पहिल्यांदा आपला जीव वाचवायला पळून जातात आणि बाकीच्या सैनिकांना, छोट्या छोट्या कनिष्ठ सेनाधिकाऱ्यांना बंडखोरांकडून आणि शत्रूकडून मारायला वाऱ्यावर सोडून पळून जातात. कारण लढण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नसते. इराणचं जवळजवळ 40 वर्ष होऊन गेली. इराणचा शहा जेव्हा पळून गेला तेव्हा त्याचा जो रॉयल गार्ड वगैरे म्हणून काहीतरी होते, ते त्याचे अधिकारी मात्र खोमेनीच्या जिहादी लोकांच्या हाती सापडले आणि एकेकाची कत्तल करण्यात आली. एकेकाची कत्तल करण्यात आली. तोपर्यंत फुशारक्या मारल्या जात होत्या. पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांची आणि सेनाधिकाऱ्यांची अवस्था आज तशी आहे. तो बिलावल वगैरे त्यांनी सांगून टाकलं ना, आम्ही पाकिस्तान किंवा आपला अमेरिका किंवा ब्रिटनसाठी दहशतवाद्यांना तयार केले, फायनान्स केलं, पण त्याच्यासाठी पैसे घेतले आणि आपण आपल्या परदेशात प्रॉपर्ट्या बनवल्या. नवाज शरीफ यांची लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये अरबो डॉलर्सची प्रॉपर्टी आहे. प्रत्येक पाकिस्तानी सेनाधिकारी निवृत्त होताना, राजकारणी निवृत्त होताना दुबई किंवा युरोपमध्ये आपल्या प्रचंड मालमत्ता घेऊन ठेवतो आणि पळून जातो. आता तर ती परिस्थिती आली की पाकिस्तान शिल्लक उरेल का? आणि अशा वेळेला जो मुनीर नावाचा असीम मुनीर नावाचा त्यांचा सरसेनापती आहे, त्याच्या पोटात गोळा उठलेला आहे, तो बंकरमध्ये लपून बसला म्हणतात. आणि अशा वेळेला आपला जीव वाचवायचा, तर बोजा किती हलका करता येईल. आपल्याला जास्त ओझं परवडत नाहीये, उचलवत नाहीये, तर बोजा हलका करण्याच्या निर्णयापर्यंत हे म्होरके येत असतात. त्यांना माहिती की भारत आपल्यावर हल्ला करणार आहे. तो भारताला आपण गेल्या 30-40 वर्षामध्ये दहशतवादाचा अवलंब करून जो त्रास दिलेला आहे, त्याची किंमत भारत आपल्याकडून वसूल करायला बघतोय. आणि अशा वेळेला ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून भारताला त्रास दिला, असे लोक मुनीर किंवा नवाज शरीफ वगैरे जे कोणी पाकिस्तानी आहेत राज्यकर्ते, त्यांच्यासाठी हाफिज सईद असो, दाऊद असो, ही सगळी मंडळी एक बोजा बनून जातात. तो अजमल कसाब आला, तो आमचा नाही, आमचा नाही म्हणून सांगून मोकळे झाले. सगळे पुरावे, पण तरी तो आमचा नाही. जबाबदारी, जबाबदारी म्हणजे बोजा असतो. कारण भारत जर आपल्याला दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार धरत असेल, मुंबईतल्या बॉम्बस्फोटासाठी दाऊद किंवा अजमल कसाबच्या बाबतीत 26/11च्या हल्ल्यात, तर त्याची किंमत भारत आपल्याकडून घ्यायला बघेल, तेव्हा हे लोक सगळ्यात पहिल्यांदा हात झटकून मोकळे होतात आणि त्यांच्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं असतं त्यांना वाऱ्यावर सोडतात. वाऱ्यावर सोडतात. आज पाकिस्तानची अवस्था ती जी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय किंवा लष्कर ए तोयबा चालवणारा तो हाफिज सईद, त्यांना प्रशिक्षित करून दहशतवादी तयार करणं, तरुण त्यांची माथी भडकवणं, हे सगळं काम पाकिस्तानच्या सेनेसाठी आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांसाठी ज्या हाफिजने केलं, तो हाफिज दाऊद हे भारताच्या दृष्टीने आरोपी आहेत आणि त्यांना भारताच्या हवाली करा, हे भारताने वारंवार सांगितलंय. आणि भारतच नव्हे, युनोने सुद्धा हाफिज सईद किंवा दाऊद इब्राहिम यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलंय. आणि त्यामुळे त्यांना लपवून ठेवणं, त्यांना सुरक्षित ठेवणं, हा पाकिस्तानी सेनेसाठी आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांसाठी बोजा बनलेला आहे. आपला जीव वाचवताना मारामारी, तर ह्यांचा डोक्यावर कोण ह्यांची सुरक्षा घेतो? मरू दे, ते मरतात तर. असा विचार आत्ता मुनीर किंवा शहाबाज वगैरे जे कोण बिलावल वगैरे आहेत, त्यांच्या डोक्यात असे विचार घोळत असतील. आणि त्यामुळे आपला जीव वाचणार असेल तर घ्या, यांना मारून टाका किंवा आम्हीच मारतो. कदाचित मुनीर वगैरे सारखे लोक, पाकिस्तानचे राज्यकर्ते,
भारत सरकारची गुप्त सौदा करतील की तुम्हाला पाहता आम्ही यांना मारतो, त्यांचे मृतदेह तुमच्या ताब्यात देतो किंवा यांना जिवंतपणी तुमच्या ताब्यात देतो, पण आम्हाला माफ करा. इतक्या शरणागत अवस्थेपर्यंत त्यांची मानसिकता गेलेली आहे. आणि म्हणूनच या क्षणी पाकिस्तानचे राज्यकर्ते किंवा सेनाधिकारी सगळ्यात जास्त कोणाला घाबरलेले असतील तर ते नरेंद्र मोदी किंवा मोदी सरकार किंवा भारत सरकार, भारतीय सेना यांना घाबरलेले नाहीये. त्यांना सगळ्यात जास्त भीती वाटत असेल तर ती इम्रान खान या क्रिकेटपटूची भीती वाटते. कारण इम्रान खान हा आज पाकिस्तान मधला एकमेव सर्वाधिक लोकप्रिय नेता आहे जो तुरुंगात पडलेला आहे, पण त्याच्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. तुम्हाला आठवत असेल तर एक वेळ असा होता वाजपेयींच्या वेळेला की नवाज शरीफ पंतप्रधान होते आणि त्यांच्यात आणि सेना प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्यात खटका उडाला. तेव्हा निवडून आलेले पंतप्रधान असूनही नवाज शरीफ यांना परवेज मुशर्रफ यांनी आणि त्यांच्या सेनेने तुरुंगात टाकलं, लष्करी सत्ता जाहीर केली, मार्शलला पुकारला. पण नवाज शरीफ यांचा मतदार किंवा पाठीराखा रस्त्यावर निदर्शनं करायला उतरला नव्हता. नवाज शरीफ यांना फाशीची शिक्षा देण्यापर्यंत, घोषित करण्यापर्यंत परवेज मुशर्रफ यांनी मजल मारली होती. सौदी अरेबियाने हस्तक्षेप करून परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबियांना सौदीमध्ये पाठवा म्हणून सांगितलं आणि अंगावरच्या कपड्यानिशी शरीफ परिवार हा सौदी अरेबियाला निघून गेला होता. अंगावरच्या कपड्यानिशी त्यांची सगळी मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात आली होती पाकिस्तानातली. पण नवाज शरीफ यांना तुरुंगातून सोडा म्हणून रस्त्यावर लोक उतरले नव्हते, ते इम्रान खानसाठी उतरत आहेत. आणि त्यामुळे इम्रान खानचे हे जे समर्थक आहेत लाखो लाखोच्या संख्येने 2-2 महिने लॉंग मार्च काढून इस्लामाबाद पर्यंत येतात, कराचीला जमतात, लाहोरला जमतात. त्याला पाकिस्तानचे आजचे राज्यकर्ते आणि सेनाधिकारी घाबरलेले. कारण इम्रान तुरुंगात आहे, पण तो यांच्या समोर शरण यायला तयार नाही, लष्कराच्या सगळ्या भूमिका स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे भारताने युद्ध पुकारल्यानंतर इम्रान खानच्या सुटकेसाठी लोक रस्त्यावर उतरतील, तुरुंग फोडतील. भारतीय सेना समोरून अंगावर आणि पाकिस्तानी जनतेचा उठाव पाठच्या बाजूला, अशा रीतीने पाकिस्तानी सेना युद्ध लढू शकत नाही, जिंकायची गोष्टच सोडा. आणि त्यामुळे लष्करात देखील बंड होऊन आजचे सेनापती आणि राज्यकर्ते यांच्या विरुद्ध लष्करात उठाव होण्याची भीती आहे. तुम्हाला आठवतं ना, त्या मुबारक हा इजिप्तचा हुकुमशाह होता. शेवटी इजिप्शियन सेनेने जनतेचा उठाव अरब स्प्रिंग तहरीर चौकात ठाण मांडलं. तेव्हा जे रणगाडे आणि तोफा जनतेवर रोखल्या होत्या त्या तोफांच्या नळ्या फिरल्या आणि मुबारकच्या दरबारावर, महालावर सैन्य गेलं आणि त्यांनी मुबारकला अटक केली होती. आठवतं तुम्हाला? अशीच भीती आज इम्रानच्या बाबतीत, इम्रान हा उठाव करू शकतो, यादवी करू शकतो, या भीतीमुळे कदाचित पाकिस्तानी सेना इम्रानला सुद्धा तुरुंगातच मारू शकेल. सोडणं तर अशक्य आहे, कारण त्याच्या मागे जनता आहे. पण त्याचबरोबर भारत ज्याच्यासाठी दहशतवादाच्या विरुद्ध कारवाई म्हणून युद्धाला तयार झालाय, सज्ज झालाय, असं दाऊद किंवा हफीज हे सुद्धा पाकिस्तानी सेनेला, राज्यकर्त्यांना बोजा झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जे युद्ध छेडलं जात नाही, अजूनही युद्धाची घोषणा होत नाही, युद्धाची कारवाई सुरू होत नाही, अशा वेळेला घाबरलेल्या पाकिस्तानमध्ये
सगळ्यात जास्त जीवाला कोणाचा धोका आहे सत्तेकडून, सेनेकडून, तर तो दाऊद इब्राहिम, सईद हाफिज आणि तुरुंगात खितपत पडलेल्या इम्रान खानच्या जीवाला धोका आहे. ऑलरेडी इम्रानचा जेलमध्ये छळ चाललाय अशा बातम्या येत आहेत. बघू मित्रांनो पुढे काय होतं. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.